शिवरायांचा पुतळा लोकार्पण सोहळा म्हणजे शिवभक्तांची दिवाळी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जयसिंगपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा शाही लोकार्पण सोहळा. जयसिंगपूर विकासाचे आदर्श मॉडेल. जयसिंगपूरकरांच्या जीवनातील शिवभक्तीचा महापूर आला आहे. या पंचक्रोशीसाठी सोनेरी दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण म्हणजे शिवभक्तांची दिवाळी आहे. धैर्याने शौर्याने विजय मिळवता येतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. आता महाराजांची कीर्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, आता ती जगभरात पसरली आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व म्युझियम शिवतीर्थ यांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. यावेळी बोलताना म्हणाले, कोरोनाचा काळ सोडला तर केवळ 2.5 वर्षात 2000 कोटीचा विकास निधी शिरोळ तालुक्यासाठी खेचून आणला. बहुतांश विकास कामे मार्गी लागत आहेत असं सांगून जयसिंगपूरपासून उमळवाड, कोतळी, दानोळी गावांना जोडणाऱ्या रेल्वे रुळावर ब्रिज मंजूर करावा. जयसिंगपूर शहर मॉडेल शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून विद्युत वाहिनी अंडरग्राऊंड करण्याकामी सहकार्य मिळण्याची इच्छा व्यक्त करत यापुढेही चांगला निधी शिरोळ तालुक्यासाठी द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यानंतर खासदार धैर्यशील माने, खासदार शाहू महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी जयसिंगपूर नगर परिषद आणि शहराच्या वतीनं डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याकामी ज्यांचे योगदान लाभले त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा अधिकारी अमोल येडके, मुख्य अधिकारी तथा प्रशासन अधिकारी टीना गवळी, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपमुख्याधिकारी प्रमिला माने, स्वरूपा पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका आणि पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्राध्यापक असलम फराज यांनी मानले. AB 24 न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदा खाडे.